रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे वेरळ या ठिकाणी तब्बल 2,11,500 रुपये किमतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी खेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय श्रीरंग माने यांच्या विरोधात कौस्तुभ हिराचंद बुटाला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलीस ठाण्यात भादविस्स कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक अजय श्रीरंग माने हे मौजे वेरळ येथील उद्योजक कौस्तुभ हिराचंद बुटाला यांच्या साइटवर सुपरवायझर म्हणून कामाला होते। ऑगस्ट 2022 मध्ये अजय माने यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर घेऊन मौजे वेरळ येथील कौस्तुभ बुटाला यांच्या साइटवर त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्याकडील चावीने शेडचा दरवाजा उघडून स्टील शटरिंग प्लेटा, कॉम्प्लेटर स्लॅश, व्हायब्रेटर मशीन तसेच बांधकामाला लागणारे साहित्य फावडे, कुदळ, घमेले, पहार, वापी अशा प्रकारे सुमारे 2,11,500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी कौस्तुभ बुटाला यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 11 जून 2024 रोजी सायंकाळी 8:30 वाजता माजी नगरसेवक अजय माने यांच्यावर भादविस्स कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। माझे मौजे वेरळ इथे एक छोटंसं गोडाऊन होतं आणि तिथं माझी जागा आहे, तिथं मी शेतीची कलमं वगैरे लावतो। अशा ठिकाणून साधारण 1.5 लाख रुपयाचं स्टील, हत्यारं, कॉम्पॅक्टर म्हणजे शेतीची हत्यारं, अवजारं अशा सगळ्या गोष्टी अजय माने तिथे आधी सुपरवायझर म्हणून माझ्या इथे कामाला होते। त्यांच्याकडं त्या गोडाऊनची चावीही होती, एक चावी त्यांच्याकडं राहिली असावी किंवा सगळ्याच चाव्या त्यांच्याकडे राहिल्या होत्या, त्यांनी काय ते परत केल्या नव्हत्या। आणि मग जेव्हा आता 1-1.5 वर्षांनी साधारण मी आलो तेव्हा जेव्हा हे गोडाऊन उघडून बघितलं तेव्हा त्यातलं साहित्य कुलूप होतं तसंच स्थितीत होतं, पण आतलं जे सगळं साहित्य होतं ते कोणीतरी काढून नेलं होतं। म्हणून मी अजय मानेंना संपर्क साधून सांगला की जे घेऊन गेलं आहे, आजूबाजूच्या लोकांनी माहिती दिली की ते गाडी घेऊन इथं आले होते आणि गाडीत वस्तू भरून घेऊन गेले। तर त्यांना सांगितलं की बाबा घेतले असतील तर वस्तू हरकत नाही तर आणून इथं परत ठेवा, पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय जे पाहिजे ते करा, पोलिसात जा, काही फरक पडत नाही। खूप ताकदवान मनुष्य आहे मी, मला असं वाटतं कायद्याचे हात हे खूप मोठे असतात आणि कोणीही असा विचार नाही केला पाहिजे की मी कायद्यापेक्षा मोठा आहे। त्या अनुषंगाने मी पोलीस स्टेशन येऊन माझी तक्रार देत आहे। आता प्रोसेस अशी आहे की FIRची प्रोसेस झालेली आहे आणि FIR त्याच्यावरती त्या म्हणजे जो गुन्हा झाला त्या संदर्भात पोलिसांनी FIR घेतले, पोलीस त्याचा तपास करतील आणि सत्यतेची पडताळणा आणि जे काही विटनेस आहेत किंवा ज्या प्रकारे ते झाली किंवा कुलूप न उघडता आतल्या वस्तू कशा घेऊन कोणी जाऊ शकतं त्याचा तपास करतील आणि जे सत्य आहे ते निश्चित प्रमाणात या तपासात बाहेर येईल आणि खेडच्या नागरिकांनाही एखाद्या माणसाची सत्यता कळून जाईल। माझ्या इथे जी चोरी झालेली आहे त्याचं सत्य पोलीस तपासात बाहेर येईल जे काय ते, पण मी अनेक चोऱ्यांचे आजकाल खेडमध्ये विषय ऐकतो आहे की मेडिकल ऑक्सिजन चा प्लांट आणला होता, त्याच्या शेडचेही कोणीतरी पत्रे चोरलेले आहेत, नगरपालिकेच्या काही लाकडांच्या चोऱ्या झालेल्या आहेत, कोणी म्हणतात चिऱ्यांच्या चोऱ्या झालेल्या आहेत, कोणी म्हणत काही आरेरवीचे प्रकार चालू आहेत। तर मला असं वाटतं की कायद्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा तपास केला तर सगळ्याच गोष्टींच्या मागं कोण आहे ही थोड्या दिवसात बाहेर येऊन जाईल।